मित्रांनो, आपण वाचन करीत आहोत दया पवार लिखित बलुते या पुस्तकाचे. आई वसतिगृहात मुळी विकायला घेऊन यायची. सर्व मुलांसमक्ष मी आईशी बोलत नसे. आई मुळी विकून गेली म्हणजे दूरवर तिच्या मागे पळत जात असे, तिच्याशी चोरून बोलत असे. हे सारं सांगताना मात्र मलाच लाज वाटते. शिक्षणामुळे खरंच का अशी नाळ तुटते? मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केले आहे. आता सुरू करूया पुढील वाचनाला. वसतिगृहाचा कारभार मात्र चोख होता. लोकल बोर्डाकडून प्रत्येक मुलापाठीमागे 12 रुपये मासिक ग्रांट यायची. बाजारहाट आम्हीच करत असू, वाउचर सुप्रिटेंडंटकडे देत असू. वर्षाकाठी काही शिल्लक आमच्या नावे उरली ती आम्हाला परत दिली जायची. आजच्या जवळजवळ सर्वच वसतिगृहातून ही पद्धत बंद झालेली. सरकारी पैशाला किती ठिकाणी गळती लागते हे आजचे संचालकच जाणवत. त्या काळात वसतिगृहात आम्हाला सक्तीने खादी विणावी लागे. टकड्यांवर सकाळ संध्याकाळ सूत कातावे लागे. ठराविक पेळू कातून झाले नाहीत तर जेवण बंद. ह्याच कपड्यातून आम्हाला खादीचा पायजमा आणि सदराही मिळे. वसतिगृहात सूत कताई तर शाळेत शेतीचे काम. वार्षिक परीक्षेला शेती कामाचे मार्क असत. शाळेच्या अभ्यासापेक्षा ह्याच कामात आमचा वेळ जायचा. शेती काम म्हणजे आम्ही शेतात जाऊन कष्ट करीत होतो असं काही नाही. शेतावर बाकीचे मजूर मोलानं काम करायचे. आम्ही जायचो ते निरीक्षण करायला. झाडाला पानं किती आली आणि फुलं किती. प्रयोग वहीत त्याचं चित्र काढलं जायचं. शेतीच्या थेअरी संबंधी 400-500 पानाची वही भरलेली. फायनलला मी शेतीविषय घेऊन पास झालो. पण पुढं जीवनात सूत कताई काय, शेती काम काय याचा काडी मात्र उपयोग झाला नाही. सारंच ज्ञान अर्धवट. सायकल चालवणं ते काय, पण हे मात्र जिद्दीनं शिकलो. सायकल भाड्यानं घेण्याकरिता पैसे नसायचे. आठवड्याच्या बाजारात ग्रामपंचायतीच्या पावत्या फाळायचो. कमिशन मिळायचं, गंमत वाटायची. आपले पूर्वज कातडी फाडीत, आपण पावत्या. तसंच पोहणं. बोर्डिंगच्या पाठीमागे प्रवरेला फार मोठा डोह होता. तिथं पाण्याचा रंग काळा भोर. दुपारी खास तिथं पोहायला जायचो. गावाच्या वरच्या बाजूला हा डोह पोहताना वाटायचं आपण इथं आंघोळ केलेली चालते, पण महारवाड्याचा पानवाटा मात्र सर्वांच्या खाली. आपण आंघोळ केल्यामुळं खालचे सारेच सवर्ण बाटत असतील नाही. कोळ्यांची मुलं सरसर डोह पार करायची. आपल्याला मात्र हे कधीच जमलं नाही. काठालाच आपण डुबुक डुबुक करायचो. बराच काळ हा अकराळ विक्राळ जबडा वाचलेला डोह अंगाचा थरकाप करायचा. शेवटी नादच सोडला. नदीवरून एक आठवण उभारून आली. नदीच्या वाहत्या पाण्यातून कपड्यात बांधलेलं गाठोडं वाहत चाललेलं, ते सुपात ठेवलेलं. एक मुलगा पाण्यातून सपासप हात मारत जातो आणि गाठोडं किनाऱ्याला आणतो. सोडून बघतो तो मोठ्याने किंचाळतो. आम्ही सारे भोवती जमलेलो. गाठोड्यात नुकतंच जन्माला आलेलं मूल असतं. खरं म्हणजे तो आधुनिक करणच. गावात बातमी जाते, घटनास्थळी पोलीस येतात, पंचनामा होतो. नदीच्या वरच्या बाजूला जेवढी घरं असतात तिथं कुंतीचा शोध घेतला जातो. शेवटी पिवळी धमक पडलेली एक गोरीपान कुमारिका पकडली जाते. तिची डॉक्टरी तपासणी होते. बाजार, रस्ता ते कचेरी अशी तिची झिंड निघालेली. पाठीमागून हुर्य करणारा पब्लिक पुढे तिला शिक्षा झाली म्हणतात. अशा दैनंदिन घटनांचाही मनावर खोल परिणाम व्हायचा. बाकीच्या मुलांच्या मानानं त्या वयातही मी जादा मनस्वी होत चाललो. भोवताली घडणाऱ्या व्यवहाराचं आकलन व्हायचं नाही, पण आपली प्रचंड घुसमट होते हे जाणवायचं. मराठीच्या तासाला खूपच तन्मय होऊन कविता ऐकायचो. खांडगे नावाचे मराठीचे शिक्षक होते. ते कविता शिकवताना देहभान विसरायचे. कविता गोळ गळ्यानं गाऊन दाखवायचे. एखादे वेळी मी भावना विवेश व्हायचो. आतल्या आत हुंदके फुटायचे. टिळकांचे केवढे हे क्रौर्य ही कविता, कुसुमाग्रजाची अहि नकुल किंवा जमीन आग गाडी ह्या कविता विशेष आवडायच्या. एकांतात तार सप्तकात गायचो. एकाच वेळी विद्रोह आणि वेदना यांच्या मनात कल्लोळ उठायचा. बोर्डिंग मधील भीषम वास्तव्यात ह्या कविता बहुधा किंचित रिलीफ देत असाव्यात. बोर्डिंगच्या मुलांना खरा हिसका दाखवला तो तुकाराम शिरकांड्यानं. त्याची शाळेतली पहिली एंट्री आठवते. धोतर, डोक्याला जरीचा पटका, अंगात नवा कोरा कोट, त्यावर हळदीचे दाग. तसेच त्याच वर्षी लग्न झालेलं. त्याच्या पेहरावाकडे पाहूनच वर्गात हास्याची कारंजी उडालेली. बोर्डिंग मधील परवड सांगतो, तो पहिल्याच दिवशी जेवणाच्या हॉलमध्ये जातो. तो कोळ्यांच्या मुलांच्या मांडीला मांडी लावून एटीत बसतो.
बोर्डिंगमध्ये खळबळ उडते तसा तो हाडा पेरानं मजबूत असतो. त्याची नजरच आव्हान देत असते. झालेल्या प्रकाराकडे मी मोठ्या आश्चर्याने पाहतो. तो माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसतो. त्या दिवशी तुकाराम बाजी मारतो. मी विचार करू लागलो, खरंच तुकाराम सारखं आपल्याला धाडस का बरं झालं नाही. आपल्या बुडेपणाची लाज वाटते. तुकारामच्या धारिष्ठाची आज संगती लावू शकतो. त्याचे वडील मुंबईला टांग साडीत कामाला असतात. म्हाताऱ्यानं गावी जमीन जुमला घेऊन ठेवलेला. तुकारामला बोर्डिंगच्या गोळाभर अन्नाची का बरं मातब्बरी वाटावी. आपल्यासारखा तो काही बाहेर पडला म्हणजे अळीसारखा वळवळणारा नव्हता. तुकाराम आपल्या आडनावाचा उल्लेख श्रीखंडे असा करायचा. शिरकांडे हे आडनाव त्याला आवडायचं नाही. त्या नावामुळे आपली जात जाहीर होते असा त्याचा युक्तिवाद होता. तुकारामची सारी गंमत असे. शाळेला आठवड्याची सुट्टी पडली म्हणजे तो स्वतःच्या गावात पळायचा. तिथं नुकतीच वयात आलेली त्याची बायको त्याची वाट पाहत असायची. परत आला म्हणजे त्याच्या बायकोच्या कथा सार संग्रह संगीत कथन करायचा. कधी कधी त्याचा बाप मुंबईहून यायचा. त्याला नवीन कपडे मिठाई देऊन जायचा. पुढे कुठल्या तरी वर्षी तुकाराम नापास झाला. त्याच्या बापानं माझ्याकडे तक्रार केली, अरे हा एक काही परीक्षेत पास झाला नाही, खरी तरी त्याला कुत्र मांजर व्हावं की नाही. मुलगा परीक्षेत नापास झाल्यापेक्षा आपल्याला नातू झाला नाही याच ज्यादा दुःख त्याच्या चेहऱ्यावर तरळलेलं. बाप लेकाचं खूप हसू यायचं. सणासुदीला मामाच्या गावी औरंगपूरला जायचो. ते तालुक्याच्या गावापासून 2 मैलावर होतं. जाताना रस्त्याला दोन्ही बाजूला वडाची गर्द सावली. रमत गमत जायचो. रस्ता ओलांडला आणि पादीनं चालू लागलो म्हणजे भोवताली शेतकऱ्यांचे लगडलेले मडे लागायचे. मोठेच्या चाकाचा कुईकुई आवाज. मध्येच रस्त्यानं तहान लागली तरी विहिरीवर जाऊन पाणी पिण्याचं धाडस व्हायचं नाही. माझ्या स्वतःच्या गावापेक्षा औरंगपूर मात्र खूपच आवडायचं. सारी घरं ओळीत, महारवाडाही कमालीचा स्वच्छ. हे गाव औरंगजेब बादशाहनं पाटलाच्या विधवा सुनेला चोळी बांगडी म्हणून दान दिलेलं अशा खूप आख्यायिका ऐकायला मिळत. मामाचं घर मात्र तसं खूपच लहान. आत जाताना उमऱ्याची चौकट लागायची. कौलाच्या खाली कितीतरी काळापूर्वी घातलेल्या वमान याचे काळपट पुंजके अंगावर पडायचे. मामाच्या घरच्या समोरच त्याच्या मूळच्या घराचे पडलेले अवशेष दिसायचे. हे जमीन शापित म्हणून तिथं ते नवं घर बांधित नाही, उलट ते खोपीसारखं घर पसंत करीत. पडक्या घराबद्दल त्यांच्या घरात खूप गोष्टी चालत. तिथे भुजंग फिरतो ही अशी एक गोष्ट. त्या घराच्या खाली मात्र मोठं डबोलं आहे आणि ते तुझ्या आजानं ठेवलंय असं मला नेहमीच सांगितलं जायचं. हे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील. लहान असताना ते मरण पावले होते. हे आजोबा दरोडेखोरांच्या भिल्लांच्या टोळीत होते. त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी खूपच माया जमवली होती आणि ती त्यांनी त्या समोरच्या पडीक घरात खाली खोलवर पुरली असं मामा आजी सांगत. रात्री झोपलो म्हणजे फिरणाऱ्या भुजंगाचं स्वप्न पडायचं. आजोबांना लपवलेल्या डबोल्याच्या आकर्षणापेक्षा त्यानं लपवलेल्या बंदुकीचं आणि तलवारीचं खूपच आकर्षण वाटायचं. झोपेत ह्या वस्तू माझ्या हातात यायच्या. बोर्डिंगच्या कोळी मुलांबरोबर तुडुंब युद्ध करतोय, त्यात आपला जय होतोय असा स्वप्न पडायचं. आजोबा म्हणजे आईचे चुलते तानाजी हे मुंबईला गोदीत नोकरीला. ते आम्ही मुंबईला असताना आईला एकदा भेटायला आलेले. वडील त्यावेळी गोदीतच कामाला होते. त्यावेळी नवीन भरतीसाठी बिल्ले मिळत. असाच एक बिल्ला वडिलांनी सासऱ्याला दिलेला. ह्या बिल्ल्यामुळे आजोबांना नोकरी लागली. त्यांना नोकरीच्या वेळी मुंबईत त्यांच्या नोकरीच्या वेळी मुंबईत एक किस्सा त्यांच्या संदर्भात झालेला. कामगारांना लवकर जादू करत नसत. त्यांची रिट्रेचमेंट व्हायची. नेमकी आजोबाची पाळी आलेली. वडिलांनी काय करावं? त्यांच्या अंगठ्यावर एक मोठी लोखंडी काम जाणून बुजून टाकली. आजोबाचा अंगठा रक्तबंबाळ होत. त्यामुळं आजोबा मेडिकल रजेवर जातात. काम करत असताना आपल्याला लागलं असा बहाणा ते करतात. वडिलांच्या क्लुप्तीमुळे आजोबाची नोकरी वाचली याचा आजोबा नेहमी अभिमानाने उल्लेख करीत. अर्थात वडिलांना माग
एकदा तुरुंगाच्या कचाट्यातून सोडवलं होतं. त्याचे उपकार त्यांनी हे असे फेडले. आजोबा केव्हा केव्हा मुंबईहून यायचे. त्यांचं सारं लक्ष गावाच्या मंडळीकडे. जमिनीत त्यांनी आपलं मुंबईचं सारं उत्पन्न घातलेलं. काळ्या भोर जमिनी विकत घेतलेल्या. सारखे मनी ऑर्डरी पाठवायचे. मुंबईला ते काटकसरीत दिवस काढीत. त्यांचं ध्यानही मजेशीर. रंगानं ते खूपच काळे. गुडघ्यापर्यंत धोतर, रंगात बंडी. त्यालाही 2 दिवसासाठी आले म्हणजे सारे चळाचळा कापत. म्हातारपणातही बायको पुढे येत नसे. त्यांचा अंमलच तसा होता. मी मात्र आजोबांची टवाळी करायचो. माझ्यावर ते कधी रागवत नसत. मी त्यांना म्हणायचो, बाबा एवढं कमवतोस तर मग एखादा उलनचा कोट का घेत नाहीस? म्हातारा नुसता हसायचा. तंबाखूचं व्यसन सोडून त्याला कुठलंच व्यसन नव्हतं. मुंबईला निघाला म्हणजे मुलांच्या हातात एक आणा ठेवायचा. हेच प्रमाण त्याच्या लग्न झालेल्या मोठ्या मुलींच्या बाबतीतही. म्हाताऱ्याच्या चिकटपणाची मागे चेष्टा व्हायची. त्यांच्या आयुष्याचा शेवट फारच शोचनीय झाला. 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. त्यावेळी मी सायन इथं रेल्वे क्वार्टरमध्ये राहत होतो. तेही पोट भाडोत्री. म्हातारा आमच्याकडे जेवायला होता. सायन इथं बिल्डिंगच्या खालूनच रेल्वे लाईन गेलेली. फेन्सिंग ओलांडून जाणाऱ्या पदचाऱ्यांना तिथं नेहमी अपघात व्हायचा. म्हातारा मला नेहमी सल्ला द्यायचा, हे बघ लांबची वाट पडली तरी चालेल पण स्टेशनातून मधून रूळ ओलांडून जाऊ नकोस. मी मान डोलावतो. म्हाताऱ्याचं जेवण झालं म्हणजे त्याला चहाची तलफ यायची. स्टेशनवर तो रात्री चहा प्यायला जायचा. असाच एका रात्री तो जात असताना धावत्या रेल्वेच्या धुरानं त्याला उडवलं. अपघात स्थळी मी गेलो तेव्हा रक्ताचं एक टिपूसही नव्हतं. नुसत्या धक्क्यानंच म्हाताऱ्याचं सारं काही आटोपलं होतं. मला नियमितपणे रूळ ओलांडून जाऊ नकोस असं सांगणारा आजोबा मात्र त्या रात्री रूळ ओलांडून गेला. म्हाताऱ्याचं प्रेत कारोनर कडून घेण्यास मला जावं लागलं. मीच त्याच्या मुंबईत वारस पंचनाम्यात म्हाताऱ्याचे कपडे चंची नोंदवली. म्हाताऱ्याजवळ काही पैसे असावेत याचा अंदाज पोलिसांनाही लागला नव्हता. मी रेल्वे पोलीस स्टेशनात चंचीच्या चोर कप्प्यातून काही नोटा काढून दाखवतो तेव्हा पोलीसही चक्रावून जातात. गावावरून मामा आजी येईपर्यंत बॉडी ठेवणं तसं गैरसोयीचं होतं. म्हाताऱ्याच्या ओळखीसाठी मला कोल्ड रूम मध्ये जावं लागलं. साऱ्या उघड्या नागड्या प्रेतांचा खच पडलेला. त्यात कोल्ड रूम मधला तो जीव घेणा वास. क्षणभरही तिथं थांबता यायचं नाही. म्हाताऱ्याची बॉडी ओळखणं तसं अवघड नव्हतं. म्हाताऱ्याला त्या रात्री मीच अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी मामा आजी येतात तोवर त्यांचं सर्वच संपलेलं असतं. वडिलांचं फंड सर्व्हिसचा पैसा ते गोदीवर जातात. संध्याकाळी परत येतात. तो त्यांनी खूप बाजारहाट करून आणलेला. मामाच्या अंगावर नवं कोर शर्ट झळकतं. आजी मामीकरिता नव्या साड्या आणलेल्या जातात. मामा खुलासा करतो, गोदीतल्या कामगारांनी वर्गणी करून काही पैसे दिले होते. मी हे ऐकून उडालोच. उभं आयुष्य कष्ट करणारा बाप कालच गेला असताना हा बाजारहाट करणं कसं सुचू शकतं हे माझ्या टाळक्यात बसत नव्हतं. माणूस हा किती गूढ आहे हे त्या रात्री माझ्या मनावर खूपच खोलवर बिंबलं. माणसाच्या या वागण्याचा कार्यकारण भाव तरी कोणता याचा विचार करताना माझ्या मेंदूला क्षीण आला. म्हाताऱ्यानं मोठ्या कष्टानं मिळवलेली आयुष्याची पुंजी मामांनी 1-2 वर्षात उधळली. मामांना कष्टाची सवय नव्हती. मुंबईच्या मनी ऑर्डरवर दिवस मजेत घालवण्याची सवय लागलेली. 2-3 वर्षांनी जमिनीच्या एक तुकडा मामा विकू लागले. परिस्थितीनं त्यांची दैना केली. आज मामा मुंबईत पोटापुरती मोल मजुरी करीत आहेत. साऱ्या कुटुंबालाच ते मुंबईला घेऊन आले आहेत. त्यात मुलाबाळांचं लेंडार. एका काळी हत्तीसारखा दिसणारा मामा आज उसाच्या चिपाळासारखा आकर्षून गेला आहे. त्याची दुःख पाहवत नाही. तर काय सांगत होतो? औरंगपूरची गोष्ट. मामाच्या घरासमोरचं रानूजीचं घर होतं. या घरातली माझी आजी म्हणजे वडिलांची आई. ह्याच घरात आजीचा जन्म झालेला. आई आणि आजी या एकाच गावच्या. त्यांच्या माहेरचं आडनावही एकच, कसबे. या गोष्टीची मला गंमत वाटायची. राणूजी हा मोठा करारी म्हातारा. गंडमाळाच्या दुखण्यानं बेजार झालेला. पण त्याची जीभ दुखण्यातही तशी खूप तिखट. आमच्यावर मात्र त्याची मायेची पाकळ.
त्या घरी जाण्याची तीव्र इच्छा व्हायची. तसा राणू खूपच गरीब होता. गवंडी काम करायचा आणि कच्च्या बच्चांना सांभाळायचा. पण मामाच्या आणि राणू आजाच्या घरात विस्तव जात नसे. खरं म्हणजे ते घर भाऊ एकाच कुटुंबातून वंशवेल वाढलेला, आता वेगवेगळ्या फांद्या, पण त्यांच्यातलं वैर शिगेला पोहोचलेलं. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.